Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। महाराष्ट्रातील 24 उमेदवारांच्या फेरमतमोजणीसाठी अर्ज, विरोधकांची ईव्हीएम विरोधात राज्यभर मोहीम सुरू, तर काही मतदारसंघात सत्ताधाऱ्यांकडूनही ईव्हीएम पडताळणीची मागणी। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी गावात बॅलेट पेपरवर चाचणी मतदान होणार। 3 डिसेंबरला बॅलेटवर मतदान होणार। धाराशिवच्या परंड्यात पवार गटाच्या राहुल मोटेंची फेरमतमोजणीची मागणी। 18 मशीनच्या फेरमतमोजणीसाठी मोटेंनी 8 लाख शुल्क भरलं। ठाकरे गटाच्या राजन साळवींची ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनच्या पडताळणीची मागणी। राजापूर मतदारसंघात ईव्हीएम मशीनच्या पडताळणीची मागणी। राजन साळवींनी 94,400 रुपयांचं शुल्क भरलं। काँग्रेसकडून नागपूर महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू। काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरेंकडून बैठका सुरू। मनपा हद्दीत काँग्रेस 8 लाख सदस्य करणार। नागपुरात हिवाळी अधिवेशनाची जोरदार तयारी सुरू। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयारी सुरू। 16 डिसेंबर ते 24 डिसेंबर दरम्यान हिवाळी अधिवेशन होण्याची शक्यता। नागपुरातील रवी भवन परिसरातील विरोधी पक्ष नेत्यांसाठी असलेल्या बंगल्याच्या सजावटीचं काम सुरू, मात्र विरोधकांकडे संख्याबळ नसल्याने हा बंगला कोणाला मिळणार याकडे लक्ष। ईव्हीएम विरोधात पुण्यात सुरू असलेलं ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांचं उपोषण मागे। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उपोषण सोडलं। शरद पवार आणि अजित पवारांनीही दिली होती आंदोलनस्थळी भेट। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तब्येत ठीक नसल्याने डॉक्टरांचं पथक दरी गावातील निवासस्थानी दाखल। सध्या कोणालाही त्यांना भेटण्याची परवानगी नाही। सोलापुरात विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीत बिघाडीची चिन्ह। सोलापुरातील महापालिका तसंच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शिवसेना ठाकरे गट स्वतंत्रपणे लढवण्याची भूमिका। देवराज जाधव यांच्या इंदापूर अर्बन बँकेच्या चेअरमन पदाचा राजीनामा। हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यातील बँकेच्या चेअरमन पदावर जाधव कार्यरत होते। शिवसेनेचे आमदार आमशा पाडवींवर अश्लील शिवीगाळ केल्याचा आणि मारहाणीचा आरोप। पाडवींवर महिलेला आणि त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केल्याचा आरोप। आमशा पाडवींसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। झालेल्या चुका मान्य करून आता संघर्षाला सुरुवात। रामराजे नाईक निंबाळकरांचं सोशल मीडियातील स्टेटस चर्चेत। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे म्हणून तुळजाभवानीला साकडं। भाजपचे प्रदेश सरचिटणीस देविदास राठोड यांच्याकडून तुळजाभवानीची आरती करत साकडं। पालघरचे आमदार राजेंद्र गावितांना मंत्रिपद मिळावं, जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची मागणी। मंत्रिपद मिळाल्यास पालघरचा विकास होईल, कार्यकर्त्यांना विश्वास। अमरावतीतील पराभवानंतर काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचे भावनिक बॅनर। कालचा दिवस आपला नव्हता, पण भविष्य आपलं असेल, बॅनरवरील आशय। धाराशिवमध्ये पालकमंत्री पदासाठी समर्थकांची बॅनरबाजी। राणा जगजितसिंह आणि तानाजी सावंतांच्या कार्यकर्त्यांचे बॅनर। जिल्ह्यात दोन्ही आमदारांचे समर्थक उत्साही, मात्र मंत्रिपदच ठरेना। लातूरच्या उदगीरमध्ये संजय बनसोडेंना मंत्रिपद मिळावं यासाठी पूजा। कार्यकर्त्यांकडून लक्ष्मीनारायण मंदिरात मंत्रिपदासाठी प्रार्थना। बुलढाण्याच्या चिखलीच्या आमदार श्वेता महालेंना मंत्रिपद मिळण्याच्या चर्चा। पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार, श्वेता महालेंची प्रतिक्रिया। नागपुरातील जनतेने दिलेला कौल मला मान्य, मात्र माझ्या विरोधात अगदी खालच्या पातळीवर जाऊन जनतेनं प्रचार केला गेला, तर मिलिंद माने यांची नितीन राऊत यांच्यावर टीका। मशीनमध्ये कुठलाही दोष नसून हा लोकशाहीचा विजय। अहिल्यानगरच्या नगर पारनेर मतदारसंघातून राणी लंके यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केल्यानंतर आमदार काशीनाथ दाते यांची राणी लंकेंवर टीका। प्रकाश आंबेडकरांचा गड असलेल्या अकोला जिल्ह्यात वंचितच्याच उमेदवाराला कमी मतं। जिल्हा परिषद अध्यक्षांच्या गावात मिळाली सर्वाधिक कमी 99 मतं। धुळे शहर विधानसभा निवडणुकीत यंदा देखील वोट जिहाद झाला। नवनिर्वाचित आमदार अनुप अग्रवाल यांचा दावा। धाराशिवमध्ये सोयाबीन खरेदी केंद्राकडून शेतकऱ्यांची अडवणूक। केंद्र सरकारच्या सोयाबीन खरेदीच्या नियमावलीला केराची टोपली, तर कैलास पाटलांकडून खरेदी केंद्रात जाऊन पाहणी।
पुण्याच्या धनकवडीत अजित पवार गटाच्या वतीने पुणे ग्रामीण नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार समारंभ. शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके, भोर वेल्हे मोर्शीचे आमदार शंकर मांडेकर यांची उपस्थिती. अहिल्यानगरच्या निवासातील सौंदाळे गावात शिव्या देण्यावर बंदी. गावात शिवी दिल्यास दंडात्मक कारवाई होणार. ग्रामसभेत ठराव मंजूर. केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाकडून नाशिक शहराचा आयकॉनिक पर्यटन स्थळात समावेश. सीता गुंफा, काळाराम मंदिर ते रामकुंड कॉरिडॉर उभारण्यासाठी 100 कोटींचा निधी मंजूर. वर्धा जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेच्या ताफ्यात 21 नवीन रुग्णवाहिका दाखल होणार. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या परवानगीनंतर रुग्णवाहिका दाखल होणार. एकनाथ शिंदेंच्या कारकिर्दीत तापोळा बामनोली भागाचा कायापालट. दरे गावातील परिसरात जलपर्यटनाचा विकास आराखडा तयार केल्यानं पर्यटकांची गर्दी वाढू लागली. नाशिकच्या नांदगावातील नस्तनपूरमध्ये शनी अमावस्येनिमित्त मंदिर गाभारा फुलांनी सजवला. दर्शनासाठी भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी. मार्गशीर्ष महिन्याच्या आगमनामुळे देवीच्या पूजेच्या साहित्याच्या मागणीत वाढ. पहिल्या आठवड्यात विक्रीत वाढ होईल. व्यापाऱ्यांकडून आशा व्यक्त. नाशिकच्या मनमाडमध्ये विद्यार्थ्यांसाठी इस्रो बस प्रदर्शन. इस्रो बसद्वारे देण्यात आली अंतराळ आणि उपग्रहांची माहिती. स्पेस ऑन व्हील नावानं राबवण्यात आला उपक्रम. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील दुसऱ्या टप्प्याच्या परीक्षा 2 डिसेंबरपासून. राज्यातील 100 परीक्षा केंद्रांवर अंदाजे 31,000 विद्यार्थी परीक्षा देणार. पालघरच्या वसईत संविधान बचाव आणि मूलभूत हक्कांसाठी जनजागृती रॅलीचं आयोजन. रॅलीत शाळकरी विद्यार्थी आणि नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग. मुंबई गोवा महामार्गावरील बंद करण्यात आलेल्या कशेडी बोगदा वाहतुकीसाठी अखेर खुला. गळणं टाकण्याचं काम सुरू असल्याने बंद होता बोगदा. पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या वरंद घाटातील एसटी वाहतूक गेल्या 8 महिन्यांपासून बंद. पुण्यासह इतर डेपोंच्या दररोजच्या एसटीच्या 11 फेऱ्या बंद. नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल. सांगलीत राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचा कामगार भवनावर आक्रोश मोर्चा. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सेतू केंद्रात एजंट वाढल्यानं कामगारांची डोकेदुखी वाढली. तर इतर अन्य मागण्यांसाठी संघटना आक्रमक. सोलापूर दौंड डेमूचा विस्तार करण्याच्या मागणीसाठी प्रवासी संघटनेचे सोलापूर विभागाच्या व्यवस्थापकांना निवेदन. करमाळा तालुक्यातील जेऊर आणि माढा येथे थांबा देण्याची मागणी. नाशिक आणि निफाडमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद. कडाक्याच्या थंडीने निफाड नाशिककर गारठले. जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला. तापमान 10 अंश सेल्सिअसवर. पुढील काही दिवस थंडीचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज. छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमानाचा पारा 11 अंशावर गेल्याने शहर गारठलं. दिवसभर वातावरणात गारवा असल्याने सर्दी, खोकला, हिवतापाच्या रुग्णसंख्येत वाढ. चंद्रपुरातील सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये तापमानात घट. तोरणमाळ परिसरातील तापमान 10 अंश सेल्सिअस. गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी तोरणमाळ परिसरात पर्यटकांची गर्दी. वाशिमच्या काटागावातील जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक गाण्यांच्या तालावर व्यायामाचा नवा प्रयोग. शाळेकडून दर शनिवारी आणि रविवारी विद्यार्थ्यांसाठी व्यायाम सत्र. सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देवगडचा आंबा दाखल. पहिल्या सौद्यात पेटीला 2,500 रुपयांचा दर मिळाला. सोलापूरच्या करमाळा तालुक्यात केळीचा पहिला कंटेनर रशियासाठी रवाना. राज्याचे सहकार व पणन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवांच्या हस्ते कंटेनरला हिरवा कंदील. पुण्याच्या इंदापूर तालुक्यात 180 एकरावर ड्रॅगन फ्रूटची लागवड. शासन स्तरावरून अनुदान मिळत असल्याने ड्रॅगन फ्रूट लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. चंद्रपुरात कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. मजुरांअभावी कापूस शेतातच पडून. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात बैल बाजारात तेजी. शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर बैलजोड्या विक्रीसाठी. अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील बनसापूरमध्ये अपर वर्धा लघु कालव्यांचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतात. कालवा फुटल्याने गहू पिकाचं मोठं नुकसान. हिंगोली जिल्ह्यात 15,384 हेक्टरहून अधिक क्षेत्रावर गहू पिकाची लागवड. आतापर्यंत 81% रब्बी हंगामातील पेरण्या पूर्ण. अमरावतीत रब्बी हंगामातील हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांचा फवारणीवरील खर्च वाढला. तिवसा तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक शेतकरी संकटात. वाशिम जिल्ह्यात हरभऱ्याच्या शेकडो हेक्टर क्षेत्रावर मर रोगाचा प्रादुर्भाव. महागड्या फवारण्या घेऊनही फायदा होत नसल्याने शेतकरी अडचणीत.
हिंगोली तूर पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव, महागडी कीटकनाशकं फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्याने तूर उत्पादक शेतकरी चिंतेत. नाशिकच्या येवल्यात वातावरण बदलामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव, कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून औषध फवारणीला सुरुवात. पुणे जिल्ह्यातील अनेक भागात कांद्याच्या रोपाला थंडी आणि धुक्याचा फटका, कांद्याची रोपं पिवळी पडून खराब होत असल्याने शेतकरी हवालदिल. लातूरच्या भाजी मंडईत भाजीपाल्यांची आवक घटल्याने दर वधारले, टोमॅटो, शेवगा, भेंडी आणि गवारच्या किमतीत वाढ, कांदा 140 तर लसणाला 400 रुपये प्रति किलोचा भाव. जालना जिल्ह्यात दाट धुकं पसरल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांवर रोगाचा प्रादुर्भाव, कृषी विभागाने रोगांसंदर्भात मार्गदर्शन करण्याची शेतकऱ्यांची मागणी. जळगावच्या लोणवाडी परिसरात भुरट्या चोरांचा धुमाकूळ, शेतातील साहित्याची चोरी, परिसरातील शेतकऱ्यांची चिंता वाढली. सीआयए पोर्टलच्या सहाय्याने मोबाईल शोधण्यात दहशतवाद विरोधी पथकाला यश, राज्यातून 20 लाख रुपयांच्या किमतीचे 130 मोबाईल जप्त, फोन मूळ मालकांकडे सुपूर्द. नवी मुंबईतील तुर्भे पोलिसांकडून चोरीला गेलेले मोबाईल नागरिकांना परत केले. 6 लाखांपेक्षा अधिक किमतीचे 37 मोबाईल मूळ मालकांना परत केले. वर्ध्यात मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक, मोबाईल आणि दुचाकीसह 95,000चा मुद्देमाल जप्त. Why dip your toe when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measure when you can live it to the brim? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.